तर आज आपण इथे जरासुद्धा मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून अशी मस्त खुसखुशीत आणि तेवढीच रसरशीत अशी बालुशाही तयार केलेली आहे. अगदी दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही गव्हाच्या पिठाची बालुशाही इथे तयार करू शकता. तुम्ही इथे बालुशाही बघू शकता किती मस्त खुसखुशीत आणि रसरशीत बनवून तयार झालेली आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. फक्त त्याचं परफेक्ट प्रमाण माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि जर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही गव्हाच्या पिठाची बालुशाही घरी तयार केली तर अगदी पहिल्याच प्रयत्नात ती अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल. अगदी बारीक-सारीक टिप्ससह मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आता आपण इथे एक चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. तर 2 कप इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता सर्व प्रमाण मोजण्यासाठी घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप तुम्ही सेट करू शकता आणि त्यानेच आपल्याला हे सर्व प्रमाण मोजून घ्यायचं आहे. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी अगदी चिमूटभर थोडंसं मीठ घातलेलं आहे. पदार्थ जरी गोडाचा असला तरी अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर पोहे खाण्याचा आपला जो चमचा असतो, तो एक चमचा इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर खूप भरून असा आपल्याला हा चमचा घ्यायचा नाही. अगदी सपाट चमचा इथे मी ही बेकिंग पावडर वापरलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला ह्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये थोडासा कोंडा वगैरे असतो, त्यामुळे आपल्याला हे सर्व चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आणि खाली जो कोंडा शिल्लक राहिलेला आहे, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने. तर पीठ इथे आपलं चाळून झालेलं आहे. आता आपली जी बालुशाही आहे ती अगदी मस्त खुसखुशीत व्हावी यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. तर मोहन किती घालायचं? 2 कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं. सेम त्याच कपाने पाव कप इथे मी वितळलेलं साजूक तूप घेतलेलं आहे. प्रमाण बघा अगदी सोपं आहे. 2 कप गव्हाच्या पिठासाठी अगदी पाव कप इथे आपल्याला वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे. तूप इथे गरम वगैरे केलेलं नाही आहे. अगदी नॉर्मल टेम्परेचरचंच तूप इथे मी वापरलेलं आहे. आणि हे सर्व तूप आपल्याला ह्या पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. यामुळेच आपली जी बालुशाही आहे ती अगदी मस्त छान खस्ता किंवा खुसखुशीत अशी बनायला मदत होते. आता तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जर ही बालुशाही बनवायची असेल, अर्धा किलो किंवा 1 किलो प्रमाणामध्ये, तरीसुद्धा तुम्ही घरातलं एखादी कोणतंही मोठं भांडं घ्या, ज्याने 1 किलो जर गव्हाचं पीठ घेतलं, तर 2 भांडे भरतील एवढं तुम्हाला हे मोजून घ्यायचं आहे. म्हणजे तुपाचं आणि पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट असं घेता येतं. आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हातावर याचा गोळा घेतला, तर अगदी परफेक्ट असा होतोय. म्हणजे इथे आपलं जे तुपाचं मोहन आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता ज्या कपाने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच कपाने 1 कप इथे पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं-थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता हे बालुशाहीचं पीठ मळण्याची सुद्धा एक छोटीशी ट्रिक आहे. हे पीठ मळताना आपल्याला अगदी हलक्या हाताने फक्त ह्या पिठाचा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त ताकद लावून किंवा रगडून आपण जसं चपातीचं पीठ भिजतो अगदी सेम त्याच पद्धतीचं अजिबात भिजायचं नाहीये. फक्त थोडं-थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि फक्त ह्या पिठाचा आपल्याला गोळा म्हणजे एक बाइंडिंग याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने. म्हणजे आपली जी बालुशाही आहे ती अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत किंवा खस्ता अशी बनवून तयार होते. अजिबात ताकद वगैरे लावून हे पीठ आपल्याला इथे मळायचं नाहीये. आणि पाणी अगदी थोडं-थोडं करून घालायचं आहे म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज येतो. एकाच वेळेस जास्त पाणी यामध्ये घालायचं नाहीये. तर मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. इथे मला किती पाणी लागतं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता फक्त पिठाला एक छान बाइंडिंग येईल असं ह्याला मी गोळा करून घेतलेला आहे. आता 1 कप आपण पाणी घेतलेलं होतं त्यातलं एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. तर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण अर्धा तासासाठी किंवा 20 ते 25 मिनिटांसाठी हे पीठ आपण असंच झाकून ठेवूया. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण लगेच पाक तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये ज्या कपाने आता आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने बरोबर 1 कप इथे मी साखर घेतलेली आहे आणि 1 कप आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे. जेवढी साखर तेवढंच इथे मी पाण्याचं सुद्धा प्रमाण घेतलेलं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात हा पाक शिजण्यासाठी. तर हे बघा साखर जी होती ती पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेली आहे. आता इथून पुढे आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवर हा पाक शिजवायचा आहे आणि पाक जो आहे ते खूप कडक असा एक तार बनवायची नाही. अगदी हलकीशी एक तार किंवा हाताला थोडासा चिगट लागला पाहिजे. हे बघा आता मी तुम्हाला पाक चेक करून दाखवते. अशा पद्धतीने अगदी हलकीशी त्याची तार तुटते आणि हाताला तो अगदीच चिगट लागतोय. अशाच पद्धतीचा पाक इथे आपल्याला तयार करायचा आहे. खूप जास्त कडक पाक वगैरे आपल्याला अजिबात तयार करायचा नाहीये.
तर आता आपला जो पाक आहे तो परफेक्ट असा इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि अशा पद्धतीने चमच्यावर घेतला, शेवटचा जो थेंब असतो त्याला अगदी हलकीशी तार तुटते. अशा पद्धतीने हा पाक तुम्ही चेक करू शकता. तर पाक तयार झालेला आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये फ्लेवरसाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही ह्या स्टेजला इथे फूड कलरसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. तर आता आपला हा पाक तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. पाक साईडला ठेवून देऊया. पीठसुद्धा आपण भिजत ठेवलेलं होतं. साधारण अर्धा तास झालेला आहे. पीठ तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं भिजलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला मळायचं नाही आहे. अशाच पद्धतीचा गोळा आता पोळपाटावर आपण ठेवून घेऊया. आता आपली जी बालुशाही आहे ती अगदी मस्त खस्ता किंवा तिला अगदी छान असे लेयर्स यावे यासाठी ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे. अशा पद्धतीने आता आपण हा जो गोळा घेतलेला आहे अगदी हाताचा जो तळवा असतो त्याच्या मदतीने आपल्याला याला हलकंसं पसरवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अजिबात लाटण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. हातानेच मी याला पसरवून घेतलेला आहे. त्यानंतर सुरीच्या मदतीने अगदी मधोमध याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पिठाला अगदी मस्त असे लेयर्स आलेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला अगदी छान भरपूर सारे लेयर्स असलेली ही बालुशाही तयार करायची आहे. त्यामुळे ही स्टेप करणं फार गरजेचं आहे. आता अशा पद्धतीने मध्ये कट करून घेतलं. पुन्हा एकावर एक मी हे पीठ ठेवलेलं आहे आणि पुन्हा याला मधोमध कट करून घ्यायचं आहे. परत हे पीठ असं एकमेकांवर ठेवायचं आहे. अगदी हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे. जेवढ्या वेळेस आपण हे पीठ अशा पद्धतीने एकावर एक ठेवून याला कट करू तेवढेच आपले बालुशाहीला अगदी छान मस्त सुंदर असे लेयर्स पडतात आणि मस्त खस्ता अशी बालुशाही बनवून तयार होते. ही अगदी सिक्रेट ट्रिक आहे, त्यामुळे ही नक्कीच आपल्याला इथे वापरायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने एकावर एक लेयर ठेवून घेतलेले आहेत. पुन्हा मधोमध मी इथे कट केलेलं आहे. आता तुम्ही हे पीठ बघू शकता मस्त परफेक्ट असं आपलं तयार झालेलं आहे. आता याला कट करून घ्यायचं आहे. जेवढ्या साईजमध्ये आपल्याला ही बालुशाही हवी छोट्या मोठ्या आकारामध्ये तेवढ्या साईजमध्ये हे पीठ आता आपण कट करून घेणार आहोत. शक्य असेल तर बालुशाही थोडे छोट्या-छोट्या साईजमध्येच आपल्याला बनवून घ्यायची आहे, कारण बालुशाही ही थोडी आकाराने जाड असते आणि मग तळण्यासाठी तिला फार वेळ लागतो. पण जर छोट्या-छोट्या साईजमध्ये जर तुम्ही ही बालुशाही तयार केली तर अगदी छान आतपर्यंत ती व्यवस्थित अशी तळल्या जाते. तर आता एक छोटीशी लाटी घेतलेली आहे. तिला हातावर अशा पद्धतीने गोल-गोल करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं चपटं म्हणजे अगदी पेढ्यासारखं मी इथे बनवून घेतलं आणि मधोमध छोटंसं होल पाडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या बालुशाही इथे तयार करून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता. मस्त अशा बालुशाही तयार होतात आणि अगदी छोट्या-छोट्या साईजमध्येच मी ह्या सर्व बालुशाही इथे तयार करून घेणार आहे. तर इथे तुम्हाला या पिठाला थोडेसे क्रॅक दिसत असतील, पण ते तसेच राहायला हवेत, कारण त्यामध्येच अगदी पाक छान व्यवस्थित असा मुरतो आणि मस्त खस्ता अशी बालुशाही आपली तयार होते. तर एक बालुशाही तुम्हाला इथे मी बनवून दाखवली. अजून एक बालुशाही बनवून दाखवते. हातावर पिठाला छान व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. थोडंसं पेढ्यासारखं थोडं चपटं करून घ्यायचं आहे आणि अगदी मधोमध आपल्याला याला होल पाडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर इथे आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला थोडंसं ह्या बालुशाहीच्या पिठाला थोडेसे क्रॅक दिसत असतील. पण बालुशाही अगदी मस्त खुसखुशीत अशी बनवून तयार होते. तर हे बघा दुसरीसुद्धा बालुशाही इथे आपली बनवून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी एका वेळेस 4 ते 5 इथे तयार करून घेते आणि मग लगेच आपण तळण्यासाठी घेऊया. तर हे बघा इथे मी 4 ते 5 बालुशाही तयार करून घेतलेली आहे. आता लगेच ह्या तळायला घेऊया. तर इथे मी गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे आणि एक-एक करून यामध्ये आपल्याला ही बालुशाही सोडायची आहे आणि एका वेळेस जेवढ्या मावतील तेवढ्या आपल्याला ह्या बालुशाही तळून घ्यायच्या आहे. आता ही बालुशाही तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच हिला चमच्याने हलवायचं वगैरे नाही आहे. अगदी 2 ते 3 सेकंद जाऊ द्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने किंवा उलथणीच्या मदतीने पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित अशा ह्या तळून घ्यायच्या आहे. आता बालुशाही तळण्यासाठी अगदी मंद आचेवर तळायची आहे. जर तुम्ही हाय फ्लेमवर तळली तर बालुशाही ही बाहेरून पटकन लाल होईल किंवा व्यवस्थित तळल्या जाईल, पण मग आतमध्ये ती कच्चीच राहील आणि बालुशाही ही थोडी आकाराने जाड असते, त्यामुळे तिला तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे अगदी मंद आचेवर तळायची आहे, म्हणजे आतपर्यंत अगदी छान व्यवस्थित अशी ती तळल्या जाते आणि चमच्याने अगदी मध्ये-मध्ये व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडने अगदी एकसारख्या रंगावर ही तळल्या जाते. तर मस्त बदामी रंग येईपर्यंत आपण हिला तळून घेऊया. तर हे बघा अगदी मंद आचेवर मस्त बदामी रंगावर ही बालुशाही इथे मी तळून घेतलेली आहे. बालुशाही पूर्णपणे तळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता जे वरचे तेलाचे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी झालेले आहेत. म्हणजे समजावं बालुशाही परफेक्ट अशी तळून झालेली आहे. रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे. आता ही काढून घेऊया.
आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाची सुद्धा इथे मी बालुशाही तयार करून घेतलेली आहे. ती सुद्धा आता आपण तळून घेणार आहोत. तर आता उरलेली जेवढी बालुशाही आहे तेवढी मी ह्या दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच तळायची आहे, म्हणजे छान ती खुसखुशीत अशी तळल्या जाते. तर हे बघा उरलेली सुद्धा बालुशाही मस्त बदामी रंग येईपर्यंत हिला सुद्धा मी तळून घेतलेलं आहे. आता ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बालुशाहीचं टेक्स्चर बघू शकता. अगदी मस्त खुसखुशीत अशी बालुशाही इथे आपली बनवून तयार झालेली आहे. आता सर्व बालुशाही इथे आपली तळून झालेली आहे. एका प्लेटमध्ये आपण हिला काढून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठापासून तयार केलेली आहे तरीसुद्धा अगदी छान तिला मस्त भरपूर सारे लेयर्स आलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे जे लेयर्स आहे ते असायलाच हवे, कारण त्यामध्येच आपला पाक जो आहे तो आतपर्यंत अगदी छान व्यवस्थित असा मुरतो आणि बालुशाहीसुद्धा अगदी मस्त अशी खुसखुशीत व्हायला मदत होते. तर प्रत्येक बालुशाहीला अगदी छान व्यवस्थित असे लेयर्स पडलेले आहेत किंवा अगदी मस्त खस्त अशी बालुशाही तयार झालेली आहे. आता लगेच आपण ही पाकामध्ये डीप करणार आहोत. तर पाकसुद्धा इथे आपला थोडासा कोमट करून घेतलेला आहे इथे मी पुन्हा. आणि ह्या पाकामध्ये एका वेळेस 5 ते 6 बालुशाही मी ठेवून घेते. जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या बालुशाही यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. आता ही पाकामध्ये सोडल्यानंतर जी खालची साईड आहे ती 1 ते 2 मिनिटांसाठी अशीच पाकामध्ये आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि मग त्यानंतर पुन्हा पलटी करायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी ह्या पाकामध्ये आपल्याला अशीच डिप करून ठेवायची आहे. म्हणजे त्यामध्ये पाक अगदी छान व्यवस्थित असा आतपर्यंत मुरतो आणि मग बालुशाही आहे ती अगदी छान रसरशीत अशी आपली तयार होते. आता ही जी बालुशाही आहे ती चमच्याने अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच्या आतमध्ये पाक अगदी छान व्यवस्थित असा मुरतो आणि दोन्ही साईडने 1-1 ते 2-2 मिनिटांसाठी आपण ही फक्त या पाकामध्ये डिप करून घेतलेली आहे. तर आता ही जी बॅच आहे ही दोन्ही साईडने डीप करून घेतलेली आहे आपण पाकामध्ये. आता आपण ही काढून घेणार आहोत आणि उरलेली जी बालुशाही आहे ती पुन्हा आपण ह्या पाकामध्ये अशाच पद्धतीने डीप करून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनिटातच मस्त आतपर्यंत छान व्यवस्थित असा त्याच्यामध्ये पाक मुरला जातो किंवा तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जास्त वेळसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर पाकामध्ये डीप केल्यानंतर तिला एक मस्त अशी शाईन किंवा एक चकाकीसुद्धा आलेली आहे. आता उरलेल्या पाकामध्ये जी बालुशाही शिल्लक राहिलेली आहे ती सर्व बालुशाही मी या पाकामध्ये डिप करून घेते आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी ही पाकामध्ये अगदी छान व्यवस्थित अशी मी मुरत ठेवली होती, म्हणजे आतपर्यंत पाक छान व्यवस्थित असा मुरतो. आता हिला सुद्धा काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता अजून एवढा पाक आपला शिल्लक राहिलेला आहे. आता मस्त रसरशीत अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे. तर वरून गार्निशिंगसाठी थोडेसे इथे मी पिस्त्याचे काप टाकलेले आहेत. तर मस्त अशी मैदा न वापरता फक्त 2 कप गव्हाच्या पिठापासून अगदी मस्त रसरशीत आणि तेवढीच ती खस्ता किंवा खुसखुशीत अशी बालुशाही इथे आपली तयार झालेली आहे. एक बालुशाही तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की किती छान खुसखुशीत अशी ही बनवून तयार झालेली आहे. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट वापरून तुम्हीसुद्धा घरच्या घरी ह्या दिवाळीला ह्या पद्धतीने ही बालुशाही नक्कीच बनवू शकता. अगदी पहिल्याच प्रयत्नात सुद्धा परफेक्ट अशी ही बालुशाही बनवून तयार होईल. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही गव्हाच्या पिठाची बालुशाही घरी नक्की बनवून बघा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.